मुंबईत पावसाचे आगमन. मुलुंड परिसरात मान्सूनपूर्व सरी बरसल्याने सकाळच्या जोरदार पावसानंतर उकाडाला आता दिलासा मिळाला. मुंबईच्या वांद्रे परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम सलग 4थ्या दिवशीही सुरूच. 90% काम पूर्ण झाले असून दगडफेकीच्या आरोपाखाली आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली. बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला अफवा न पसरवण्याचे आवाहन केले. तसेच या तणावपूर्ण काळात पेट्रोल आणि डिझेलचा साठा न करता केवळ अत्यंत आवश्यक असेल तितकाच वापर करण्याचे त्यांनी लोकांना सांगितलेले आहे. इराणमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने आता व्हेनेझुएलाकडून स्वस्त तेलाची खरेदी वाढवलेली आहे. यामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स खाते बंद करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी टोला लगावला. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या सरकारला आता भारतातील बेरोजगार तरुण आणि कॉक्रोच यांची भीती वाटू लागली असे त्यांनी म्हटलेले आहे. मुंबई मेट्रो 3च्या ॲक्वा लाईनवर तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ उडाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी कफ परेडच्या दिशेने जाणारी एक गाडी अचानक वाटेतच थांबल्याने आता प्रवाशांना सुमारे 1 तास गैरसोयीचा सामना करावा लागला. मुंबई वाराणसी एक्सप्रेसमध्ये जागेवरून सुरू असलेल्या वादाने भीषण वळण घेतले. एका जोडप्यावर हल्ला करण्यात आला. 10 लाख रुपयांचे दागिने लुटले गेले आणि त्यांना धावत्या रेल्वेमधून बाहेर फेकून देण्याची धमकीही देण्यात आली. म्हाडाने गोरेगाव येथील पात्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात 1418 नवीन घरांची भर घालण्याचा निर्णय घेतला. लवकरच सोडत पद्धतीद्वारे सर्वसामान्य जनतेला या सदनिकांचे वाटप केले जाण्याची अपेक्षा आहे. उल्हासनगरमध्ये जुन्या वैमनस्यातून हिंसक संघर्ष उफळून आला. रस्त्याच्या मधोमध झालेल्या गोळीबारात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. डोंबिवलीच्या बंदूकधारी गुंड निखिल भोईर याला अटक करण्यात आली. 15 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मान्सूनच्या आगमनपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेने 504 इमारतींना धोकादायक म्हणून घोषित केले. 52 अत्यंत धोकादायक इमारती तात्काळ रिकामा करण्याचे आदेश देखील जारी करण्यात आले. वर्सोवा येथे एका महिलेला आणि 2 लहान मुलांना BMCच्या वाहनाने धडक दिली, ज्यामुळे यारी रोड परिसरात एकच गोंधळ उडाला. वाहन चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याचा आरोप. वेळीच ब्रेक लावल्यामुळे जीवितहानी टळली. 15 जूनपासून शाळांच्या घंटा पुन्हा वाजणार. महाराष्ट्रासाठी नवीन शैक्षणिक सत्राचे तसेच दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेबाबत एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला नोकरी देण्याची घोषणा केली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका खरेदी करण्यात सहभागी असलेले पालक आता CBIच्या रडारवर. प्रश्नपत्रिका फुटीच्या या घोटाळ्याचे केंद्रस्थान म्हणून महाराष्ट्र समोर येत असून आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. कोलकाता येथील गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेले 3 कुख्यात संशयित मुंबईच्या देवनार परिसरात लपून बसलेले आढळले. पोलिसांनी शमी मोहम्मद, जलील अख्तर आणि आफताब अनवर या आरोपींना अटक केली. मुंबईच्या अंधेरी परिसरात एका व्यावसायिकाची 100 कोटी रुपयांची कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. अंबोली पोलिसात गुन्हा दाखल. यापुढे गुरांच्या तस्कराबाबत कोणतीही नरमाई दाखवली जाणार नाही. त्यांच्यावर मोका अंतर्गत आता कारवाई केली जाणार आहे. फडणवीस सरकारने या संदर्भात कडक आदेश जारी केले. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढउतार. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,46,200 रुपयांवर पोहोचला तर चांदीचा भाव 2,85,000 रुपये प्रति किलो झाला. जनगणनेच्या सर्वेक्षणातील आता 33 प्रश्नांमध्ये OBC या रकान्याचा समावेश नसल्याबद्दल नॅशनल OBC फेडरेशनने तीव्र संताप व्यक्त केला. दिल्लीत आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला.